आता तुम्ही मला सांगा की हे जे बनवताय हे कसं काय तुमच्या डोक्यात आयडिया आली? नाही, आम्ही सुरुवातीला काय केलं होतं की हे पोल्ट्रीचं शेड आहे आमचं, जे आहे पोल्ट्रीचं शेड आहे. आम्ही पोल्ट्री केली होती अगोदर इथे. बरं. म्हणजे डीपी क्रॉस वगैरे याच्यामध्ये ब्रीड आम्ही 3000 कॅपॅसिटीचं मग हे शेड आहे. पण ते विक्रीसाठी वगैरे खूप त्रास झाला, हां किंवा मग पिल्ली आणण्यासाठी ते पिल्लीवाला खूप त्रास द्यायचा की बाबा आमच्याकडूनच खाद्य घ्यायचं. हां मग नंतर तिथून हैदराबादून आम्ही काय केलं, 15,000 कॅपॅसिटीची मशीन घेऊन आलो आम्ही, बरं 15,000 पिल्लाची. हां पण त्याच्यामध्ये पण सर्व्हिसचा वगैरे इश्यू यायला लागला की बाबा सर्व्हिसला माणूस पाठवायचा तर एवढे एवढे पैसे द्या अगोदर, नंतर माणूस पाठवून देणार. मग तो त्रास यावा लागला. मग नंतर आम्ही सुरुवातीला काय केलं की आम्ही चायनामधून मशीन इम्पोर्ट करत होतो, जे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर केलेलं हां आहे. चायनामधून इम्पोर्ट करून आपण इथं फक्त ट्रेड करत होतो, मॅन्युफॅक्चरिंग नव्हतं आमचं. बरं हां मग नंतर काय झालं की बरेचसे लोक असं म्हणायला लागले की तुम्ही चायनीज देताय, आम्हाला चायनीज नकोय, आम्हाला मेड इन इंडिया पाहिजे. बरं हां मेड इन इंडियामध्ये मग आम्ही हे मॉडेल चालू केलं. नंतर सुरुवातीला फक्त हे 300 कॅपॅसिटी पर्यंतच करत होतो आम्ही, की शेतकऱ्यांची नंतर मागणी यायला लागली की तुम्ही मोठं पण करा, 1000 कॅपॅसिटी, 2000 कॅपॅसिटी, 3000. मग ते पण आम्ही चालू केलं. नंतर हे मोठ्या कॅपॅसिटी